इतिहास विसरू नका, बेसावध राहू नका, कारण की अन्याय परत घडू शकतो. म्हणून काही आठवणी जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आठवतोय का तो कोविडचा काळ? सगळं जग थांबलं होतं. घराबाहेर पडताना मृत्यूची भीती होती. श्वासासाठी लोक धडपडत होते आणि याच अंधारात काहींनी सत्तेचा दिवा पेटवला, पण तो लुटीसाठी. रेसकोर्स रोडवर 1000 बेड्सचं एक प्रचंड मोठं कोविड सेंटर उभारलं गेलं, पण एकही रुग्ण दाखल न करता ते बंदही झालं. पण तिथे तितकंच मोठं कोविड सेंटर 45 कोटींच्या खर्चाने पुन्हा उभारण्यात आलं. स्वस्तात मिळणारी औषधं 4 पट 10 पट महागात विकत घेतली गेली. आरोग्य कर्मचारी उभे राहिले, पण फक्त कागदांवर. त्यांच्या खात्यात जाणारे पगार आपल्या तिजोरीत वळवलेत. मृतदेहांसाठी लागणाऱ्या बॉडी बॅग्स मध्येही कमिशनचा वास आला. जनतेचा श्वास कोंडला जात असताना काहींच्या तिजोऱ्या भरल्या होत्या. तो काळ अचानक आलेलं संकट असलं तरी तो एक आरसा होता, काहींच्या राजकारणाचा खरा चेहरा दाखवणारा. आज तेच चेहरे मोठे शब्द, भावनिक घोषणा घेऊन पुन्हा तुमच्या दारात येतील. मराठी मुंबईकर, मराठी अस्मिता, मराठी हे, मराठी ते. पण मत देताना एक क्षण थांबा, आठवणी जाग्या ठेवा. कारण संकटात जे मेले ते मुंबईकरच होते, मराठीच होते. आणि ज्यांनी मृत्यूतही भ्रष्टाचाराची संधी बघितली ते आता तुमच्या दाराशी पुन्हा मराठी अस्मितेची टेप वाजवत मत मागत आहेत. विचार करा आणि मगच निर्णय घ्या.